भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दापोडेचे पदवीधर शिक्षक रवींद्र बाबूलाल माळी यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच मोठ्या आनंदाने उत्साहाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्वक संपन्न आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक शाळेतील अनेक शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, त्यासोबतच ज्येष्ठ श्रेष्ठ महिला व नातेवाईक मित्रमंडळी या शुभप्रसंगी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने सत्कारमूर्ती रवींद्र बाबूलाल माळी यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे सत्कारमूर्ती रवींद्र बाबूलाल माळी व माळी परिवाराच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे माळी सरांनी 38 वर्ष 8 महिने शाळेमध्ये सेवा दिली आहे आणि संपूर्ण सेवा निष्कलंकपणे त्यांनी पार पाडली आहे व आपली जबाबदारी देखील पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली व त्यांच्या योग्य शिकवणीने अनेक विद्यार्थी देखील कोणी वकिलाच्या रूपाने तर कोणी इंजिनियर तर कोणी समाजसेवक अशा विविध रूपामध्ये विद्यार्थी देखील माळी सरांनी घडवलेले आहेत। तर चला पाहूया सत्कारमूर्ती रवींद्र बाबूलाल माळी यांचा सेवापूर्ती सोहळा कशा प्रकारे पार पाडला गेला थोडक्यात पाहूया। तालुका चाळीसगाव। त्यांचे वडील बाबूलाल माळी हे शेतकरी कुटुंबातील होते। माळी सरांचं प्राथमिक शिक्षण हे वाघळी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं आणि माध्यमिक शिक्षण त्याच ठिकाणी माध्यमिक विद्यालय वाघळी येथे झालं। माळी सरांमध्ये असलेले गुण त्यांच्या काकांनी हेरले आणि त्यांचे काका उत्तम पंडित महाजन यांनी त्यांना शिक्षणासाठी कल्याणमध्ये घेऊन आले। कल्याणमध्ये आल्यानंतर त्यांचं 12वी शिक्षण झालं। त्यानंतर 86 ते 87 या वर्षात हिंदी हायस्कूल जोशीबाग कल्याण येथे इंग्रजी माध्यमातून त्यांनी D.Ed पूर्ण केलं। त्यानंतर D.Ed पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला नोकरी मिळतेच असं नाही। त्यांनाही वाटत की आपल्याला नोकरी मिळेल, परंतु त्यांच्या अंगी असलेले कष्ट त्यांनी त्या काळात दुग्ध व्यवसाय सुरू केला। बेतुरकर पाडा येथे ते दूध विकायला लागले। रिक्षा सुद्धा त्यांनी चालवली, किराणा दुकान सुद्धा त्यांनी काम केलं आणि असं करत असतानाच त्यांनी सिद्धार्थ प्राथमिक विद्यालय गाळेगाव मोहने येथे त्यांनी 2 वर्ष खाजगी शाळेत काम केलं तात्पुरत्या स्वरूपात आणि नंतर 28/2/1989 रोजी त्यांना लोकसेवा आयोग मार्फत जिल्हा परिषद शाळा शिखरेपाडा पारवी डॅम तालुका मुरबाड येथे त्यांना निवड त्यांची झाली। त्या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष सेवा केली। त्यानंतर 17/3/94 रोजी
कल्याण तालुक्यात पिंपलोली केंद्र गोवेली येथे त्यांची बदली झाली. त्या ठिकाणी त्यांनी 14 वर्षे एक शिक्षकी म्हणून काम केलं आणि ते काम करत असताना ते उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी तिथे थांबवलं. त्यानंतर 27/1/2007 रोजी कल्याण येथील घोटसई या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची बदली झाली. तिथे आल्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत तिथे त्यांनी काम केलं. त्याच्या अगोदर 1997 साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी भाषा विषयात BA केलं आणि 2012 ते 2014 सेवा सदन कॉलेज इथे उल्हासनगर इथे BEd शिक्षण पूर्ण केलं. 2014 पर्यंत गोडसई शाळेत आनंदाने ते काम करत असताना अचानक ढगांचा गडगडाट व्हावा, विजांचा कडकडाट व्हावा आणि वादळी वारे वाहू लागले. आता तुम्ही सांगा हे वादळी वारे कुठले? तर ज्यांनी आदिवासी भागात काम केलं नाही त्या शिक्षकांना आदिवासी भागात पाठवायचं आणि त्यात माली सर सुद्धा चुकले नाहीत. त्यांना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मालीपाडा ही शाळा मिळाली. बघा, माली सरांना मालीपाडा, किती योग चांगला. आणि तो आदिवासी गाव माली सरांनी त्या ठिकाणी आपलं 100% योगदान दिलं. आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य, त्यांच्या भौतिक सुविधा या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः खिशातून खर्च करून त्या पूर्ण केल्या. कारण त्यांना दुसऱ्याला मदत करणं हे त्यांचं पिंडच होतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं कि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही आदमी बड़ा होता है. आणि हेच माळी सरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या पत्नी वंदना माळी या पिंपळास येथे शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी नेहा IT इंजिनियर, मुलगा अक्षय मेकॅनिक इंजिनियर, जावई पंकज कॉम्प्युटर इंजिनियर आणि सून नंदिनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. त्यानंतर त्यांनी जे चांगलं कार्य केलं आणि म्हणून 2017 साली ठाणे जिल्ह्यात त्यांची विकल्प विपरीत बदली झाली आणि त्यांचा भाषा विषय असल्या कारणाने त्यांना ताबडतोब दापोडे शाळा मिळाली. दापोडे शाळेत आल्यानंतर 2019 साली मी पूर्णा शाळेतून दापोडे शाळेत आलो बदली होऊन आणि माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आला. मुख्याध्यापकाचा चार्ज आल्यानंतर ही व्यक्ती प्रशासकीय कामात अग्रेसर होती, एकदम हुशार होती. त्यामुळे मला मुख्याध्यापकपदी सांभाळत असताना त्यांनी पूर्णपणे आर्थिक व्यवहार असो, ते ऑडिट असो, फक्त सर तुम्ही ते सही करा, ते स्वतः ऑडिटला जायचे. मला 5 वर्षात एकदा सुद्धा ऑडिटला जायची गरज पडली नाही. म्हणजे असे हे सर्वांना मदत करणारी व्यक्ती. त्यांनी विद्यार्थी तर घडवलेच, परंतु त्यांच्या सानिध्यात जे जे शिक्षक आले त्यांना सुद्धा प्रशासकीय कामामध्ये त्यांनी एकदम तरबेज केली. आणि आज ते सेवानिवृत्त जरी होत असले तरी त्यांच्या जोडला ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. असे हे माळी सर. लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात घालतो, गळ्यात घालतो आणि तिजोरीत ठेवतो. तर माणसानं व्हायचं असेल तर माळी सरांसारखं परीस व्हावं की ज्यांनी आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना त्यांच्यासारखं बनवलं. अशा गुणवान शिक्षकाचा आज सेवापूर्ती कार्यक्रम या माळी सरांना मी सेवापूर्तीच्या माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना चांगलं आयुष्य लाभो, ते असेच तंदुरुस्त राहो, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असंच झळकत राहो असे त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. आदरणीय श्री माळी सरांची निवृत्ती म्हणजे आनंद, दुःख, हुरहुर अशा अनोख्या संमिश्र भावनांचे मिश्रण. गेली अनेक वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत अनेक आदर्शवत पिढ्या आणि हजारो विद्यार्थ्यांना सुजाण, सुसंस्कृत, समृद्ध करणाऱ्या श्री माळी सरांचा आजचा निवृत्तीचा दिवस. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाने नटलेल्या एका व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा नव्या वाटेवर पाऊल टाकण्याचा दिवस. कारण शिक्षकाचे आयुष्य हे जगात सर्वांपेक्षा जास्त असते. जोपर्यंत त्याचा विद्यार्थी जिवंत तोपर्यंत शिक्षकही संस्कार रूपाने त्याच्यात असतो.
प्राथमिक शिक्षक हा त्या मानाने भाग्यवानच, कारण आईच्या उबदार कुशीतून मूल अलगद शिक्षकाच्या आश्वासक हातात येते आणि असे धरलेले ते बोट त्या मुलाला निसंकोचपणे जीवन प्रवासात मुक्त विहरू देते. मुलांची लग्न झाली 2016 आणि 17 आम्ही दापोडा आणि बुंदवली. त्याच्यामुळे जगदीश, मी, माळी सर आम्ही सतत बरोबर असायचो. त्याच्यामुळे मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माळी सरांसारखा एक विद्यार्थी, अतिशय हुशार पण नम्र विद्यार्थी, पप्पांकडे हट्ट करायचा, मला देशाचा नकाशा दाखवा, मला जगाचा नकाशा दाखवा, मला तो नकाशा बघायचा आहे. बाप पण विचार करतो नकाशा बघा, तर तो मला मी जे करेन ते पूर्ण करून द्यायचं. विद्यार्थ्यांनी ते स्वीकारलं. सभोवती माणसांचा गोतावळा आहे. नुसती माणसं नाही येत, माणुसकीने भरलेली, प्रेमाने भरलेली माणसं माळी सरांजवळ आहे. हे मी अभिमानाने सांगतोय. हा आता अक्षय बोलून गेला की आता खूप माणसं जमा झाल्यात. खरं तर व्यायी झाल्यानंतर किंवा आमचं नातं जुळल्यानंतर माळी सरांना माझ्या घरी बोलवायला मला दादा फोन करायला लागतो. तेव्हा कामातून वेळ काढून ते येणार, पण दिलेली वेळ एकची असेल तर ते 2 वाजता येतो. हा एक स्वभाव त्यांचा मला आवडला नाही. कुठे जायचं झालं, एखादं काम पूर्ण करायचंय, त्या कामासाठी सांगितलं ना, सर अमुक वेळेला या, सर 1 तास उशिराच आपण कपडे घालून मोकळे व्हायचं, वाट बघायची, सर कधी येतील, सर कधी येतील. सर आता नो एक्सक्यूज. माझी मुलगीच म्हणतो मी, नेहा आणि पंकज, खरं पाहता आपण सगळेजण नोकरी करणारी माणसं आहोत. मुलं लहान असली, आजी आजोबा कुठे बिझी असले, मी तर बिझी माणूस आहे, सतत बिझी माणूस आहे. त्याच्यामुळे मलाही माझ्या नातवाला वेळ देता येत नाही. त्यांनी ज्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केले, या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या अपेक्षा मीही अपेक्षा करतो आणि माळी सर नातवाला वेळ देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि विशेष म्हणजे माळी सरांसारखं जगणं, माळी सरांसारखं जगणं या मला तरी जमणार नाही. कारण त्याचं कारण एक वेळ एवढं. आणि विशेष गोष्ट अशी की आई या ठिकाणी बसलेली आहे माळी सरांची. शिक्षकी पेशा लाभणं ही साधी गोष्ट नाही. शिक्षकी पेशा लाभण्यासाठी आई वडिलांची पुण्याई आवश्यक असते. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. आज तुमचे सर्वांचे माळी सर, पण आमच्या सगळ्या गावचे माळी गुरुजी यांची रिटायरमेंट. गुरुजींबद्दल खरं तर आम्हाला फक्त ग्रुपवर एक बॅनर पडला की गुरुजींची रिटायरमेंट काल झाली आणि आज हा कार्यक्रम आहे. कोणी कोणाची वाट नाही बघितली, सगळेजण तरी विद्यार्थी त्यांचे आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गुरुजींबद्दल बोलायचं एवढंच, एक 30 ते 35 घरांची वस्ती असलेलं छोटंसं पिंपळोली नावाचं गाव, कल्याण मुरबाड हायवेला पहिली गावापासून आत गेल्यानंतर आमचं गाव आहे. अतिशय म्हणजे खडतर परिस्थिती. या परिस्थितीत मी गुरुजींचा 2000 ते 2004 या बॅचचा 1ली ते 4थीचा विद्यार्थी. गुरुजींबद्दल आमच्या गावातील प्रत्येक जण कोणाला जरी विचारलं तरी आजही गुरुजींची आठवण. म्हणजे आमच्या गावाला खूप शिक्षक झाले, पण एक गुरुजींच्या आधी असलेले कुरकुरे गुरुजी आणि नंतर माळी गुरुजी हे दोन शिक्षक येऊन गेले, ज्यांनी पूर्ण गावाचा कायापालट केला. जे फक्त शिक्षक म्हणून नाही राहिले, ते पूर्ण गावकरी बनून प्रत्येकाच्या सुखात असेल दुःखात असेल प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहायचे. त्यामुळे या 2 शिक्षकांविषयी आमच्या गावाबद्दल जी आत्मीयता आहे गावकऱ्यांची, ती यांच्याविषयी एका वेगळ्या स्तराची आहे.
आणि गुरुजींबद्दल अजून सांगायचं, जेव्हा आम्ही लहान होतो, आत्ताच्या शिक्षण पद्धतीत आणि तेव्हाच्या शिक्षण पद्धतीत खूप फरक आहे. आता तुम्ही सर्व शिक्षक आहात, मला कल्पना आहे तुम्ही जर एखाद्या मुलावर हात उगारला तर त्याचे पॅरेंट्स तुम्हाला येऊन जाब विचारू शकतात. पण आमचा काळ असा होता की माळी गुरुजींनी तुला मारलंय ना म्हणजे 100% तुझी चुकी असेल, आणि घरी जाऊन आम्हाला परत आई बाबांचा मार खायला लागायचा. ही गुरुजींची एक वेगळी ओळख होती. त्याचबरोबर मला अजून आठवतंय गुरुजींची लाल कलरची स्प्लेंडर प्लस गाडी, जी गाडी म्हणजे गावाच्या रोडवर लांब जरी दिसली ना तरी एकही मुलगा असा बाहेर निघणार नाही. आम्हाला आठवतं की आम्ही जर काही खेळ खेळत असलो आणि अचानक गुरुजी कधी आले तर मग तो सगळा खेळ, आता सगळे बहुतेक ग्रामीण भागाचा अनुभव घेणारी लोक आहेत, मी सांगतो क्लिअर, आम्ही जर कधी समजा गोट्या खेळत असलो तर गुरुजींची गाडी ही नेहमी त्या गोट्यांच्या रिंगणात असे. हॅलो त्या गोट्यांच्या रिंगणात ती गाडी उभी राहायची आणि एकाची हिंमत नाही होऊ शकत की त्या खेळात परत जायचं. त्याचा पुढचा विषय असा की त्या खेळात जे पैसे असायचे ना, ते पैसे आमच्या शाळेत एक गल्ला होता छोटासा, त्या गल्ल्यात गुरुजी एकत्र करायचे आणि ते वर्षाच्या शेवटाला त्या पैशातून काहीतरी शाळेसाठी घ्यायचं. म्हणजे हे, आणि त्याचा परिणाम असा झाला त्या वेळेला ज्या मुलांना वाईट संगती लागल्या नाही. मी अभिमानाने सांगतो, माझं गाव आहे ज्यातील सर्व विद्यार्थी सगळी मुलं ही गुरुजींच्या शिक्षणातून घडलेली आहेत. माझं गाव आज पूर्णपणे तरुणाईला व्यसनमुक्त, दारूमुक्त गाव आहे. पुढे आमच्या गावाबद्दल विचारा, त्याचं एकमेव कारण असेल तर जे लहानपणी जे आई वडिलांसोबत शिक्षकांचे झालेले आमच्या गावावर संस्कार, त्यातील सिंहाचा वाटा हा आमच्या माळी गुरुजींचा म्हणावा लागेल. आणि मी तर आज माझ्या आयुष्यात त्याच्या 4थी नंतर खूप शिक्षक बघितले, पण आमच्या गावाला म्हणजे जे गावाला माझ्या आयुष्यात आलेले माझे सगळ्यात पहिले शिक्षक आणि आमच्या गावाचे सगळ्यात आवडते शिक्षक म्हणून माळी गुरुजी. आज गुरुजींची रिटायरमेंट आहे, मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. मी भगवंताकडे प्रार्थना करतो आमच्या गुरुजींचं आरोग्य सगळं व्यवस्थित ठेव आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. सगळेजण माझ्या एका फोनवर आले, मेसेजवर आलेत. मी काही कोणाच्या घरी पण नाही गेलो, फक्त मेसेज आणि रिक्वेस्ट केली आणि सगळ्यांनी वेळात वेळ देऊन आलेत. आता विशेष म्हणजे आता जे मी सेवा केली जवळ 38 वर्ष, 36 वर्ष जिल्हा परिषद शाळेत केली आणि 2 वर्ष सिद्धार्थ प्राथमिक विद्यालय गाळेगाव इथे शिक्षक म्हणून सुरुवातीला केली आणि नंतर शासकीय सेवेत लागलो. पहिली शाळा म्हणजे माझी मुरबाड तालुक्यातील शिक्रेपाडा शाळा, ही सगळं माहिती तुम्हाला सांगितलीच आहे. पण ज्या ज्या शाळेत मी गेलो त्या प्रत्येक शाळा म्हणजे माझं गाव, म्हणजे शाळा मी समजलोच नाही, ते सगळे गावकरीच माझी शाळा असंच मला वाटायचं. आजही मी जवळ आता माझा एक विद्यार्थी बोलला पिंपळी शाळेचा कमलेश्वर वाणे, त्या गावात गेलो तर मी किमान पूर्ण सगळे घरं फिरल्याशिवाय मी परत येऊ शकत नाही, कारण एवढे ऋणानुबंध त्या गावाशी माझे जुळलेले आहेत. मी मला वाटतं
2007 साली 1993ला मी पिंपरीला गेलो आणि 2007 साली शाळा सोडली आणि कामाच्या व्यापाप्रमाणे मुळे मला त्या गावातही जाता नाही आलं आणि त्यांची भेटही नाही घेता आली. पण आता एक निमित्ताने मी गेलो, ते नेहमी मला बोलवायचे, सर 15 ऑगस्टला या 26 जानेवारीला आपण इकडेच आपला कार्यक्रम असल्यामुळे मला जाता येत नसायचं. तर मी शेवटी त्यांना सांगितलं की बाबा मी रिटायर झालं की तुम्ही सांगाल तेव्हा येईल. खरोखर ते त्यांनी नुसतं कल्पना माहिती मिळाली आणि ते खरोखर आले आणि खरंच ते गावातले विद्यार्थी अभ्यासू होतेच. मी फक्त त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर त्या गावात सरकारी नोकरीला मला वाटतं 2-3 जण होते मी जेव्हा होतो तेव्हा. पण माझ्या बॅचचे सगळेच विद्यार्थी आता चांगल्या प्रकारे आहेत. काल एक विद्यार्थी दिनेश घरत म्हणून येऊन गेला घरी संध्याकाळी 9 वाजता. तो आजही मुख्यमंत्र्यांच्या इथे सिक्युरिटी म्हणून पोलीस मध्ये सर्व्हिसला आहे. म्हणजे सर मला उद्या येता येणार नाही, मी आज रात्रीच तुम्हाला भेटून जातो कारण मला तिथे 24 तास ड्युटी असते. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर प्रत्येक गाव माझं असं संबंध जुळले की ते माझं घरच गाव म्हणजे असं. मी कोणाच्याही घरी जायचं, जेवण मागायचं त्यांनी आणून द्यायचं आणि मला काही लागलं तर मी मागायचं त्यांच्याकडे. ते विद्यार्थी असेच, पिंपळीचे विद्यार्थी तर माझे असे होते, त्यांचे पालकांनी माझ्याकडे सोपवून दिलेले होते की सर तुम्ही कितीही मारा, मी काही बोलणार नाही. म्हटलं मी मारण्यासाठी नाही आलेलो, मी शिकवण्यासाठी आलेलो आहे आणि मी मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मारेल, पण मी असं मारण्यासाठी थोडी आलेलो आहे. आताही माझे पालक बोलतात, दापोड्याचेही पालक बोलतात. आणि एक विद्यार्थी तर मला असं आता दापोड्याचा पण विद्यार्थीने एक बोलले की सर आता तुम्ही रिटायर होणार, मग आता काय करणार, मग तुम्ही पाहिजे तर काय तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या पण तुम्ही याच. म्हटलं मुलीला विद्यार्थिनीला बोललो, म्हटलं नाही मला येता नाही येणार आता. आणि पिंपळीचे पण बरेच ग्रामस्थ मला बोलले होते सर कशाला प्रमोशन घेतात, तुमचे जेवढे पैसे वाढत असतील तेवढे पैसे आमच्याकडून घ्या, मी जमा करून देऊ आणि तुम्ही राहा इथेच. पण तसं शक्य नाही आहे आणि ते निसर्गाचा नियम बदल आहे आणि त्याप्रमाणे मला जावं लागलं. पण आजही त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. आता बाकी विद्यार्थी आलेत, गोडसेचे पण विद्यार्थी चांगल्या प्रकारे आहेत. खूप विद्यार्थी घडले आणि आता त्यांना मी लहानपणी छोटे छोटे विद्यार्थी आता मोठे झाले आणि त्यांना तेव्हा पाहतो मोठमोठ्या हुद्द्यावर आहे. कधी कधी भेटतात. हा कमलेश्वर मला आता गोविली कॉलेजला भेटला होता. अचानक मला काहीतरी कार्यक्रमाला तिथे बोलवलं आणि मी चाललो होतो आणि हा डायरेक्ट पाया पडायला लागला. आणि मी त्याला म्हटलं अरे कोण आहे, सर मी तुमचं कमलेश. आणि मला एकदम कसं भरून आलं एकदम की म्हटलं की आपण पेरलेलं कुठेतरी उगवत असतं आणि त्याचं आपल्याला कुठेतरी समाधान असतं, त्याच्यामुळेच आपण ते करत असतो. असं सेवा करता करता 38 वर्ष कधी गेले आणि अचानक 2-3 महिने 1-1.5 वर्षापूर्वी यादी आली सेवानिवृत्त होण्याच्या शिक्षकांची यादी आणि त्याच्यात मग माझं नाव पाहिलं. अरे 38 वर्ष झाले कधी कळालंच नाही. आणि अजूनही असं वाटतं की आपण सेवानिवृत्त एवढं लवकर झालो कसं. पण ते शेवटी घड्याळाप्रमाणे काट्याप्रमाणे चालवावं लागतं आणि त्याला आपण काही रोखू शकत नाही. आणि आज माझ्या काय हातातून जी जी सेवा घडली, जे जे विद्यार्थी घडले, खरंच मी भाग्य समजतो. काहीतरी मी एक खारीचा वाटा म्हणून कार्य करू शकलो. आणि सगळेच विद्यार्थी काही मला घडवता आले नसतील कदाचित. मागे पण एक दिवशी असेच गोडसेचे विद्यार्थी मला म्हणाले सर तुमचं आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे. अरे म्हटलं मला वेळच नाहीये. मग नाही सर तुम्ही तारीख द्या. मी 3-4 वेळा तारीख दिली, ते बोलवायचे, मी काही यायचो नाही. म्हटलं आता तुम्ही कोणतीही तारीख द्या, रजा मी टाकून आणि येईल म्हटलं तुमच्याकडे. आणि मग त्यांनी कार्यक्रम अरेंज केला आणि मी रजा टाकून त्यांच्याकडे गेलो. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम बघून आपल्याला पुन्हा पुन्हा असं प्रोत्साहन येतं की आपण खरोखर आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आमच्या सोसायटीतले बरेच पदाधिकारी आलेले आहेत. मी पण सोसायटी पण गेल्या 2019 पासून आजपर्यंत चालवतो आहे. बऱ्यापैकी सगळे सहकार्य करतात आणि माझ्या हातून तेही थोडस पुण्याचं काम घडतंय. काही चुका होत असतील, शेवटी मनुष्य आहे, काही हरकत नाही. आणि असं करता करता आयुष्यात मी जरा आपलं योगदानाचं काम केलं. कधी कधी त्यामुळे माझ्या कुटुंबातले लोक वैतागतात, म्हणजे मिसेस कंटाळते, मुलं कंटाळतात. काय पप्पा तुम्ही हे सगळे कामं लावून घेतात, तुम्हाला काही काम नाही का, तुम्ही कशाला एवढा व्याप लावून घेतात. आणि मागच्या वर्षी तर मुख्याध्यापकाचं पद माझ्याकडे आलं तर चार्ज माझ्याकडे आला होता. आमचा अक्षय म्हणतो पप्पा आता तुम्ही सोसायटी सोडून द्या, आता तर मुख्याध्यापकाचं काम आलंय ना.
अरे होईल म्हटलं माझ्याकडून मी प्रयत्न करेल आणि नाही झालं तर सोडून देईल म्हटलं, असं काही जबरदस्ती नाहीये. तर ते पण पेलवलं गेलं माझ्याकडून आणि अशा प्रकारे समाज जुळत गेला आणि खरोखर काहीतरी घडलं. आता रवी देवकर सरांनी सांगितलं, मिरकुटे सरांनी सांगितलं. मिरकुटे सर म्हणजे माझे जिल्हा परिषद सेवेत लावणारे पहिले ते माझे सर, की ते ज्या शाळेत ते काम करत होते त्या शाळेत मी पहिल्या दिवशी हजर झालो. मला ती शाळा जंगलात होती, कुठे मला माहीत पण नव्हती. आणि मी उतरल्या मग एक आमच्या शिकरेपाडा गावचा विद्यार्थी भेटला आणि त्याला सांगितलं, अरे शिकरेपाडा कुठे आहे? म्हणे सर आमचंच गाव आहे. म्हटलं मग कुठे आहे? म्हणजे चला माझ्या बरोबर. त्यांच्याबरोबर गेलो, तिथे मिरकुटे सर होते आणि त्यांनी मला चार्ज दिला आणि तेव्हापासून मी सेवेत रुजू झालो. तेव्हापासून आमचे ऋणानुबंध आहेत. तर असं करता करता मी पहिली शिकरेपाडा शाळा, नंतर पिंपळी शाळा 14 वर्ष केली, नंतर गोडसे शाळा 7 वर्ष केली. मग आदिवासी पाड्यात मी 3.5-4 वर्ष केली वाड्यात पालघर जिल्ह्यामध्ये आणि नंतर दापोडेला आलो. दापोडे शाळा मला पण अतिशय सुंदर भेटली, मोठी शाळा भेटली. माझे काही सन्माननीय प्रेमनाथ नाईक आम्हाला जेव्हा शाळा वाटप सुरू झाली आणि आम्ही इकडे घेणार होतो काय आपल्या चिंबीपाडा केंद्रामध्ये, कोणती शाळा सर ती? हा चिंबीपाडा केंद्रामध्ये एक शाळा घेणार होतो आणि आम्ही गप्पा मारता मारता कधी शाळा वाटप चालू झाली आणि आमचं लक्षच नाही. आणि तेवढ्यात तिकडून पुकारा ती शाळा गेली. मग म्हटलं सरांना आता काय करू? सर म्हणे नाही मग दापोडे घ्या. म्हटलं तुम्ही सांगाल ती घेतो. चला मग घेतली. ती सुंदर शाळा आहे, गाव पण मोठं आहे. सन्मान्य सरपंच वगैरे येऊन गेले, ग्रामसेवक येऊन गेले, ग्रामस्थ पण येणार आहेत. सुंदर शाळा आहे. मला तिथे संधी मिळाली काम करण्याची. मोठी शाळा आहे एकदम. 7-8 शिक्षक आहे. आमच्या सहशिक्षिका सुषमा मॅडम इथे आल्यात आणि त्यांनी आपलं मनोगत अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण आता सुट्टीचा काळ आहे आणि शिक्षक नाही, शिक्षक आपल्या आपल्या कामात गेलेले आहेत. खरं म्हणजे आजचा दिवस असा चुकून निवडला गेला की आज सगळीकडे हळदी आहेत, 1 सप्टेंबर 1 जून आहे, सगळ्यांचे बर्थडे आहेत आणि सगळ्यांकडे लग्न आहे आणि त्यातच मी हा आपला दिवस निवडला. त्यामुळे तरी पण जे प्रमुख पाहुणे बरेच येणार होते ते येऊ शकले नाहीत. हरकत नाही, अडचणी अनेक असतात, सगळीकडे एक मनुष्य जाऊ शकत नाही. पण आता उपस्थित झालेले सन्माननीय आपले प्रेमनाथ दादा नाईक हे तर नेहमीच माझ्या पाठीशी असतात. जेव्हापासून कार्यक्रम अरेंज केला, सर हॉल बघू, सर आता काय मेनू ठेवायचं, सर आता काय करायचं, हॉल पसंत आहे का, नंतर जगदीश दादा म्हात्रे सर यांनी जर आजचं सगळं अरेंजमेंट करण्यापासून नाईक सरांना तर वेळच नव्हता यायला. तर मग जगदीश दादा नाईक जगदीश म्हात्रे सर मला बोलले तू जर येत नसेल चालेल, मी जातो माळी सरांना मदत करायला. मग ते पण आले आणि मग सगळ्यांनी मदत केली आणि हा सुवर्णयोग घडून आला. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात आता मी काही जास्त बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. शिक्षक म्हटलं की 1-2 तास तरी माईक सोडत नाही, पण आता वेळ खूप झालेली आहे. आता या कार्यक्रमात सन्माननीय सकाळ सत्रामध्ये आमच्या विस्तार अधिकारी सौ डोंगरे मॅडम त्या उपस्थित झाल्या, सौ पालवणकर मॅडम उपस्थित झाल्या, सन्माननीय थोरात सर यांनी अध्यक्षपदाची धुरा निभावून नेली. आणि खरं आज या अति मुहूर्ताच्या काळामध्ये आम्हाला अध्यक्ष बरेच आम्ही नियोजित केले, पण सगळ्यांना काही ना काही कामं होती. पण थोरात साहेबांनी संपूर्ण वेळ दिला आणि त्यांनी उपस्थित झाले. थोरात साहेब म्हणजे माझे कल्याण तालुक्यापासून तर भिवंडी तालुक्यापासून तर मुरबाड तालुक्यापर्यंत अजूनही मित्र आहेत. रोजच आम्ही व्हॉट्सअपवर असतोच आणि त्यांनी वेळात वेळ देऊन खरोखर आले. तसंच आपले पालवणकर मॅडम केंद्र प्रमुख, मी त्यांना बरेच फोन केले पण त्या पण इथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी पण कार्यक्रमाची शोभा आणली. आमच्या श्रद्धा पाटील मॅडम 2017 पासून तर 2000 मला वाटतं कितीपर्यंत 21 पर्यंत मी त्यांच्या हाताखाली सहशिक्षकाचं काम केलं. पण हे जे सगळे शिक्षक भेटले त्यांनी मला पूर्ण कामाची संधी दिली. सर तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि मी करायचो, जे मुख्याध्यापक असायचे मी काम करायचो. फक्त त्यांना सांगायचं मॅडम तुम्ही सही करा, काय सांगाल ते काम करू. आणि त्यांनी खरोखर माझ्याकडे विश्वास टाकला आणि मला काम करण्याची संधी दिली. म्हात्रे सर असो, म्हात्रे सरांनी मला सांगितलं सर तुम्ही करा, तुम्हीच चार्ज घ्या. म्हटलं सर नाही, तुमचा अधिकार आहे, तुम्ही मोठे आहात, तुम्हीच सांभाळा आणि मी फक्त तुम्हाला मदत करेल. आणि म्हात्रे सर गेल्यानंतर शेवटी नाईलाज झाला, मग मला चार्ज घ्यायलाच लागला आणि तोही मी 1 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं. या कामात मला माझ्या केंद्राचे सर्व शिक्षक आणि सर्व माझे
जुनी मित्र आमची संघटना होती, शिक्षक क्रांती दल संघटना, स्वाभिमान संघटना, या संघटनेचे सर्व इथे पदाधिकारी आले. सन्मान्य सचिन देशले सर, सन्मान्य सैयद अखलाकजी, सन्मान्य सुरेंद्र सर, किरण राजपूत सर, काळे सर, बरेच शिक्षक इथे माझ्याकडे उपस्थित होते. आता सगळ्यांची नावं मी घेत नाही. ते शरद जाधव सर, राहणार केंद्राचे केंद्र प्रमुख शरद जाधव सर तर असं व्यक्तिमत्व आहे, माझ्यासारखंच कोणत्याही कामाला कधीही नाकार न देणारे. ते गावाला होते, सर म्हटलं निवेदन तुम्हालाच करायचं आहे, पण ते म्हणे नाही सर मला येताच येणार नाही, पण मी कार्यक्रमाला उपस्थित राहील. मग सरा वेळात वेळ काढून तेही इथे उपस्थित झाले. आणि सर्व माझे नातेवाईक, माझी आई, माझे याही जावाई आणि सर्व बंधू आणि बहीण आणि सर्व मामा, हे सर्व मंडळी इथे उपस्थित झालेत. आणि वेळात वेळ काढून सगळ्यांनी माझ्यासाठी वेळ दिला. आणि सर्वात महत्व म्हणजे ज्यांच्यासाठी मी एवढे 36-38 वर्ष घातले असे ते माझे विद्यार्थी, बोलके विद्यार्थी, किरण रोणे, हरेश आणि आपलं कमलेश आणि अजून बाकी काही विद्यार्थी आले असेल, काही संपर्क झाला नाही, ते पण ते एका शब्दावर आलेत. त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अक्षयचे मित्र सुदीप वगैरे ते सर्व आलेत आणि आपण सर्व आलेत. जुने मित्र काटकर सर, आमचे जावई श्री सुरेश घोरेकर, मनोज पवार सर, सचिन देशले सर, हर्षद दबरे मॅडम, सुरेश घोरेकर, इतर मंडळी इथे आलेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सुरेंद्र सर आलेत. वेळात वेळ काढून खरं म्हणजे आज सगळीकडे हळदी आहेत आणि हळदीमुळे काही मित्र तर कालच येऊन भेटून गेले. पत्तेडीचे आपले काय भाई अंकल ना, प्रशांत घागल सर आणि बरेच सर. आणि यामध्ये आपले कास्टेक संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव सर, संतोष गाडे सर, संजय थोरात साहेब हेही उपस्थित आलेत आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा आणली. मला खरोखर आनंद वाटला. सर्वजण कार्यक्रमाला आलेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपले 2 शब्द मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी सर्वांचं अजून आभार मानत नाही. अध्यक्षीय भाषण व्हायचं आहे. मी माननीय सन्माननीय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही पाहुणे ना गर्दी